आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरे आमच्या सोबत आले तर त्यांनाही सोबत घेऊ असं मोठं विधान केलेलं आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी। अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले तसंच आमच्या सोबत कोणी येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं ते म्हणाले। ठाकरे आता देखील जनसुरक्षा विधेयकाला विरोध करून वेगळी भूमिका घेत आहेत। त्यांनी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, पण ठाकरे केवळ विरोधाला विरोध करतायत अशी टीका चव्हाणांनी केली आहे। त्यांनी एनडीटीव्ही मराठीला मुलाखत दिली आणि त्यावेळी चव्हाणांनी हे वक्तव्य केलंय। राष्ट्रहित जर साध्य करायचं असेल तर मग उद्या भविष्यामध्ये इतर तुमचे विरोधक आहेत तेही तुम्हाला समर्थन करत असतील तर सगळ्यांना घेणार असे काय मी आपण पाहिलं असेल की गेल्या काही वर्षा अगोदरपासून आपण पाहिलं असेल की अजितदादा हे आमच्या म्हणजे ते कित्येक वर्ष हे आमच्या विरोधात होते, पण त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून ते आमच्याबरोबर जोडले गेले अतिशय चांगल्या पद्धतीने। तेही त्यांच्या विचारधारेसाठी काम करत आहेत, आम्ही आमची विचारधारा धरून काम करतो आहे। आमच्यामध्ये काहीच क्लॅशेस नाहीत, अतिशय चांगल्या पद्धतीने तेही काम करतात, आम्ही काम करतो। बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा सामान्य जनतेचं हित बघून एखादा व्यक्ती पाठच्या सर्व गोष्टी सोडून जर राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून जर बरोबर येत असेल नाही म्हणजे मग उद्धव साहेब तर जुनेच होते सहकारी, मग त्यांना कोणी अडवलं होतं? परत येत असेल तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात राष्ट्रहिताचा विचार करून जर कोणीही व्यक्ती जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर काही अडचण नाही, हे लक्षात घ्या। एक गोष्ट फार महत्त्वाची काय आहे की ते एकत्र येतील का नाही येतील हे त्यांनाच माहिती। मला असं वाटतं मग मराठीचा असा ठाकरे विचार करत नाहीत, मग मताचाच म्हणून ते विचार करतायत। त्या संदर्भामध्ये अधिक राजकारण करावं हे निवडणुकीला डोळ्यासमोरून बघूनच केलेलं आहे। ही वस्तुस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे।